आणि हवं तसं या मानवाच्या जीवनात घडवायला मिळणार आहे. तेव्हा एकच ज्या सती समाजाच्या जोरावर माझ्या तत्वाला हल्ला करो. ओम शंकरे आयुष्यमान भव. कोण मी? माझा जन्म कसा झाला? मला जन्म देणारी माझी मातृपितृ देवता कोण? एकाएकी नभांगणातून जसा उल्कापात व्हावा आणि अंधारमय असणारी ही सृष्टी एकाएकी तेजोमय व्हावी असं हे माझं स्वरूप. मग सांगा, माझं निर्माण करणारी व्यक्ती आहात तरी कोण आपण? मग आई जन्मदाती तुझी मातृपितृ देवता म्हणजे साक्षात भाव कर्म होत होय. आपण माझी मातृपितृ. मग हे पितृदेवते या तुमच्या कन्येचा कल्याण होईल. घाबरू नकोस. मग हे पितृदेवते सांगा मला, कोणाच्या उद्देशाने आपण मास निर्माण केला? मग मला सांग, या पितृदेवतेचा जर का कोणी अपमान केला असेल तर माझी कन्या म्हणून तू काय करते? पितृदेवते, या विश्वात जर तुमचा कोणी अपमान केला असेल ना, तर त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी आणि माझ्या पित्याच्या अपमानाला वाचा फोडण्यासाठी आता या क्षणी यात्रा करता करून निघाले. मागवीर अपमान एक शब्द ऐकेस तर माझ्या हातात मस्तकाला वेळ लागले. हाच क्रोधाग्नी मला हवा होता. समाधान वाटते की माझ्या सामर्थ्यापासून जी जन्मली तशी मला हवी होती तीच कन्या जन्माला आली आहे. तुमच्या स्वाभिमानासाठी आणि तुमच्या अस्तित्वासाठी या तुमच्या कन्येनं काय करावं? फक्त आज्ञा करा मला. तुला मी आज्ञा करणार. त्यापूर्वी तू म्हणालीस कोण आहे मी, मग तुझ्या सुद्धा देहाला ओळख आणि ती काय असेल? हे तुझं सौंदर्य. हे सौंदर्य पाहिल्यानंतर कुणी तुझ्या प्रेमात पडू शकतो, तुला कुणी मोहित होऊ शकतो आणि या सौंदर्यावर तू कुणी भुरळ पाडू शकते. आणि म्हणूनच या विश्वाच्या ठिकाणी तुला कुणीतरी विश्व सुंदरी, विश्व मोहिनी, स्वरूप सुंदरी, चांदणी असं सुद्धा म्हणती. पण या विश्वात तुझी ओळख असेल ती म्हणजे कामिनी. कामिनी म्हणजे विश्वास सारेजण मला कामिनी म्हणून ओळखतील. वा, मग सांगा, या तुमच्या कामिनीनं तुमच्यासाठी काय करायला हवं? माझी पितृ